ठाण्यामध्ये युती नको, स्थानिक भाजप नेत्यांची वरिष्ठांकडे मागणी। ठाणे जिल्हा मनपामध्ये भाजप मजबूत असल्यामुळे मागणी, वरिष्ठांसोबतच्या बैठकीत स्वबळावरती लढण्याची चर्चा झाल्याची माहिती। पृथ्वीराज चव्हाण यांच्या 2 पुतण्यांनी 2-2, 3-3 ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी केल्याचा भाजपचा आरोप। राहुल गांधी यावरती काय बोलणार, असा मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल। ड्रीम 11 कडून पैसे घेऊन कॉन्टेस्ट बंद, ऑनलाईन गेमिंगच्या विरोधातल्या कायद्यानंतर निर्णय। 11 कडून युजर्सना सूचना जारी, युजर्स कधीही पैसे काढू शकणार। भटक्या कुत्र्यांना दिल्ली एनसीआरच्या बाहेर काढण्याच्या आदेशानं सुप्रीम कोर्टाची स्थगिती। 11 ऑगस्ट पासून पकडलेल्या कुत्र्यांना न सोडण्याचे आदेश, निर्जंतुकीकरण करून सोडा, कोर्टाचा निर्णय। जुन्या वाहनांचा पुन्हा रजिस्ट्रेशन करणं महागलं, वाहन नोंदणी शुल्कामध्ये दुपटीने वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय। रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून अधिसूचना जारी। पाण्यातला प्रवास संपताच मुंबईकरांचा आता खड्ड्यांमधून प्रवास। मुसळधार पावसामुळे सगळीकडे खड्डे। बीएमसीकडे एका दिवसात 350 पेक्षा जास्त खड्ड्यांची ऑनलाईन तक्रारी। गणेशोत्सव भजनी मंडळांना ₹25,000चं अनुदान देणार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा। 1800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी होणार लाभ। राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा गणेश चतुर्थीपूर्वी पगार देण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश। पगाराची फाईल आजच अर्थमंत्रालयाकडे पाठवण्याचे निर्देश। नाशिकच्या निफाड तालुक्यात चक्क कुत्र्यांचा बिबट्यावर हल्ला, कुत्र्याने बिबट्याला 300 मीटर लांब फरफटत नेलं। राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 10 वर्षापेक्षा जास्त सेवाकाल असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं समायोजन प्रलंबित। 19 ऑगस्ट पासून सांगलीत बेमुदत काम बंद आंदोलन।